नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते, कोण मारणार बाजी? कोकणातील रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन लोकसभा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतात। यातील रायगड लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेने 1995 पासून 2014 पर्यंत आपल्याकडे राखला होता। मात्र 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पहिल्यांदाच पराभव केला होता। आगामी लोकसभा निवडणुकीत आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या अनंत गीते यांना संधी दिली आहे, तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची उमेदवारी अजित पवार यांनी घोषित केली आहे। या मतदारसंघात भाजप, शिवसेना, शिंदे गट यांनीही दावा केला होता, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनील तटकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये कोकणातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यात दापोली, राजापूर, पेन, अलिबाग, रायगड या मतदारसंघाचा समावेश आहे। मावळपासून गुहागरपर्यंत विस्तीर्ण असलेल्या या मतदारसंघातील राजकीय समीकरण सध्या बदलली आहेत। सुनील तटकरे व अनंत गीते यांच्या जमेच्या बाजू व त्यांच्या पुढील असलेली आव्हानं काय आहेत ते आपण जाणून घेऊया। सुनील तटकरे यांच्या जमेच्या बाजू काय आहेत? राजकारणातील मुरब्बी असलेले खासदार सुनील तटकरे याही अडचणी निभावून नेऊ शकतात। सुनील तटकरे यांचे नाव रायगड लोकसभा मतदारसंघात सगळ्यांनाच परिचित आहे। त्यांचा मोठा जनसंपर्कही आहे। इतकेच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्याचे ते यापूर्वी पालकमंत्री राहिले आहेत। त्यामुळे दापोली, मंडणगड, खेड व गुहागर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातही त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। या सुनील तटकरे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत। या दोन्ही मतदारसंघातही सुनील तटकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। मुंबई भांडूप येथील कुणबी समाजाच्या वसतिगृहाचा प्रश्न गेले कित्येक वर्ष ताटकळत होता। मात्र हा प्रश्न मार्गी लावून नूतन वास्तू उभी राहिली यासाठी निधी देण्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांचा मोठा पुढाकार आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कुणबी समाजाची ही मोठी साथ तटकरे यांना मिळू शकते। सुनील तटकरे यांच्यापुढे कोणती आव्हानं आहेत? सुनील तटकरे यांचा 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनंत गीते यांच्या समोरचा निसटता पराभव। त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे दणदणीत मतांनी विजयी झाले। गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेकापची खंबीर साथ होती, तर महाडमधून काँग्रेसचे नेते माजी आमदार कैलासवासी माणिकराव जगताप यांचीही भक्कम साथ त्यांना मिळाली होती। आता माणिकराव जगताप यांची सुकन्या स्नेहल जगताप या शिवसेना ठाकरे गटात आहेत। यावेळच्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गोष्टी तटकरे यांच्यासोबत नसतील। रायगडमध्ये मोठे प्राबल्य असलेल्या शेकापचा सामनाही सुनील तटकरे यांना करावा लागेल। तसेच महायुतीतील भाजप व शिंदे गटाच्या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार आहे। अनंत गीते यांच्या जमेच्या बाजू काय आहेत? महाविकास आघाडीचे अनंत गीते हे आजवर 5 वेळा खासदार राहिले आहेत। 10 ते 15 वर्ष ते केंद्रात मंत्री म्हणून काम केलं आहे। रायगड लोकसभा हा कुणबी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। महायुतीतील भाजप व शिंदे गटांना लोकसभेची उमेदवारी नाकारली असल्याने महायुतीत नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे यांची मतं निर्णायक ठरणार आहेत। आमदार भरत शेठ गोगावले, महेंद्र थोरबे आणि योगेश कदम हे आमदार सध्या शिंदे गटात असल्यामुळे महायुती मजबूत वाटत असली तरी माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वंचितच्या पाठिंब्यामुळे अनंत गीते हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार होऊ शकतात। अनंत गीते यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत? पेन विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात असून भाजपाचे रविशेठ पाटील हे पेन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, तर श्रीवर्धन मतदारसंघाच्या विद्यमान आमदार व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामाचा धडाका सुरू ठेवला असल्याने या मतदारसंघाची मतं सुनील तटकरे यांना मिळू शकतात। तसेच गुहागरचा अपवाद वगळता सगळे विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेच्या ताब्यात आहेत। त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी अनुकूल असल्याने अनंत गीते यांना मोठे आव्हान असणार आहे। या मतदारसंघामध्ये जातीची समीकरण पाहिली तर सर्वात जास्त संख्या ही कुणबी मतदारांची आहे।
त्या पाठोपाठ या मतदारसंघात मुस्लिम समाज ही मोठ्या संख्येने आहे. अनुसूचित जाती आणि जमातीमधील मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. मात्र या मतदारसंघात नेहमीच कुणबी मतदारांची मतही निर्णायक ठरत असतात. असं असलं तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवणार आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.